आकाशवाणी मुंबई. मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9वर. बचावकार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो, त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचावकार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. करोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली. नवसंशोधन, नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026मध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ. लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातल्या मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017मध्ये लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9वर, बचावकार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.